करूया. सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर दृढ मुद्रेत, पाठकाणा सरळ, मान मध्यभागी, अनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले, हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील, खांदे जमिनीच्या दिशेने सैल सर सोडलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. देहधारणा, पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत स्थिरता. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेण्याची आणि सोडण्याची कृती अगदी सहज होतीये याची जाणीव. करूया श्वसन मार्ग शुद्धी. 30 ते 35 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झिलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आणि त्यासाठी आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. पोटकिंचितच बाहेर येत आहे. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 30 ते 35 आवर्तन यथाशक्ती. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग, आपल्या दोन्हीही नाकपुड्या याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. तीन मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. उच्चार अ. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. अ. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. अ. प्रार्थना. दोन्ही हात जोडून घ्यायचे. सुरुवात एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर.
श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीला. आपल्या साधनेची, दिवसाची आणि या आठवड्याची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. मान मागे सैल सोडून दे. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. पाठ सरळ, हात मागे. दोन्ही पावलांच्या पाचही बोटांमध्ये एकत्रित स्ट्रेच देऊया, ताण देऊया. अंगठा फोल्ड आणि मग त्याच्यावर 4 बोट. पुन्हा श्वास घेत ओपन करा. जास्तीत जास्त स्ट्रेच. श्वास सोडत 4 बोट फोल्ड, त्याच्यावर अंगठा. पुन्हा श्वास घेत ओपन. जास्तीत जास्त ताण. श्वास सोडत अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट. बरोबर. पुन्हा एकदा श्वास सोड, श्वास घेत ओपन. श्वास सोडत फोल्ड. पुन्हा श्वास घेत ओपन. श्वास सोडत फोल्ड. सावकाश वरती थांबायची. दोन्ही पावलं जुळलेली आहेत. आणि आता अँकल जॉईंट्स मधून श्वास घेत गुडघे पाऊल स्वतःकडे खेचून घ्यायचं आणि श्वास सोडत जमिनीकडे. श्वास घेत वर. अगदी जाणीवपूर्वक कृती. श्वास सोडत खाली. अँकल जॉईंट्स मध्ये हालचाल. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. मध्यभागी येऊन थांबायचं. रोटेशन क्लॉकवाईज. उजवीकडून डावीकडे गोलाकार. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. सावकाश कृती थांबवायची. आपल्या दोन्ही हातांची बोटांची गुळपण उजव्या गुडघ्याच्या खाली. उजवा गुडघा आपल्याला, उजवा पाय गुडघ्यातनं फोल्ड करायचा आहे, सरळ करायचा आहे. पाय फोल्ड, सरळ. पाठकणा सरळ असेल. हालचाल फक्त आपल्या पायामध्ये होतीये. सरळ. पुन्हा पाय फोल्ड. पाय वर खाली, वर खाली. श्वासाची आघाडी. श्वास घेत वर. श्वास सोडत. बरोबर. पुन्हा वरती आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3. सावकाश थांबायचंय. उजवं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर. हाफ बटरफ्लाय. पाठीची कमीत कमी हालचाल असेल पुढे मागे. हालचाल फक्त गुडघ्या. गुडघ्या जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस आणि स्वतःकडे वर घ्यायचा. पाठ नाही हलवायची. फक्त पायामध्ये हालचाल करा. गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करा. ते जे पाऊल आहे ना, ते थोडस, टाच जी आहे ती थोडीशी अशी खाली आहे आणि चवड्याचा भाग थोडासा वर असेल. एकदम जर तुम्ही असं वर ठेवलं ना, तर मग आपल्याला पाठ पुढे मागे हलवावी लागते. थोडस पाऊल अर्धवट थोडस खाली घ्यायचं. गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस आणि वर. खाली प्रेस. वर खाली वर. बरोबर. थांबायचंय. आणि आता थोडस उजवा पाय वर उचलायचा आहे. डावा हात अँकल खाली असेल आणि उजवा हात गुडघ्यावर. बेली पोश्चर. जास्तीत जास्त पाय डावीकडे. आपल्या हिप जॉईंट्स मधून हालचाल आणि उजवीकडे. डावीकडे, उजवीकडे. डावीकडे, उजवीकडे. डावीकडे, उजवीकडे. बरोबर. थांबायचंय. आणि आता अँकलला वरून पकडायचंय उजव्या हाताने आणि डाव्या हाताचा सपोर्ट खाली असेल पावलाच्या. पाऊल थोडस वर उचलायचंय जमिनीपासून. आणि आता फक्त पावलामध्ये हालचाल, म्हणजे आपल्याला पाऊल झटकून घ्यायचं. बघा, डावा हात अँकलच्या खाली असेल. उजवा हातला उजव्या हाताने वरून सपोर्ट द्या आणि पाऊल एकदम रिलॅक्स सोडून ते असं झटकून घ्या. सावकाश उजवा पाय सावकाश सरळ करा. आणि आता ह्या सगळ्या कृती डाव्या पायाने. आपल्या हाताचे गुंफण डाव्या गुडघ्याच्या खाली.
डावा गुडघा पाय फोल्ड करायचा आहे, सरळ करायचा आहे. पाय फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, बरोबर. पुन्हा पाय फोल्ड आणि वरती 45 डिग्री रोटेशन. 1, 2, 3. विरुद्ध बाजूने 1, 2, 3. थांबून उजवा पाय, सॉरी डावा पाय तर उजव्या पायाच्या मांडीवर पाऊल, हाफ बटरफ्लाय. गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे आणि स्वतःकडे. 1, जमिनीकडे, पाठीची कमीत कमी हालचाल स्वतःकडे, जमिनीकडे. हा बरोबर, स्वतःकडे, जमिनीकडे, स्वतःकडे. जमिनीकडे प्रेस करायचा, वर घ्यायचा, थांबायचंय. आणि आता क्रॅडल म्हणजे बेबी मुवमेंट. उजवा हात डाव्या अँकल खाली, डावा हात गुडघ्यावर. जास्तीत जास्त आता पाय उजवीकडे, हिप जॉईंटच्या इथे बघा हालचाल, आणि डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, बरोबर. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. थांबायचंय. आता डाव्या हाताचा सपोर्ट अँकलच्या वरच्या बाजूने द्या, उजव्या हाताचा सपोर्ट खाली अँकलच्या. पाऊल एकदम रिलॅक्स ठेवा, डावा पाय रिलॅक्स ठेवा आणि पाऊल झटकून घ्या. बरोबर. सावकाश डावा पाय सरळ करायचा आहे आणि विश्रांती. मान मध्ये सैल सर सोडून विश्रांती. एक श्वास थांबल्यानंतर फुल बटरफ्लाय. पावलं जुळून घ्यायची. आपल्या हाताची पकड पावलांच्या भोवती, गुडघे जमिनीकडे जास्तीत जास्त सैल सोडून द्या, पाठकाणा सरळ, मान मध्यभागी. श्वास घेत घेत गुडघे वर घ्या, जास्तीत जास्त वर घ्या. आधी सावकाश कृती करा. श्वास घेत सावकाश वर, श्वास सोडत सोडत खाली, श्वास घेत वर. श्वास वर घेताना आपण जेव्हा श्वास घेतो गुडघे वर येतात, तेव्हा तिथे होणाऱ्या स्नायूंचा प्रेशर, आणि श्वास सोडत सोडत जेव्हा आपले पाय खाली जातात गुडघे, तेव्हा तिथे स्नायूंना येणारा ताण, या सगळ्याकडे लक्ष. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता डायनॅमिक हालचाल सुरुवात करायची. जास्तीत जास्त गुडघे वर खाली, वर खाली, एका रिदम मध्ये. सावकाश थांबायचंय आणि तिथल्या तिथे साधी मांडी, तिथल्या तिथे साधी मांडी घाला. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून घ्या. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील. चेहऱ्यावर डोळ्यांवर कुठलाही ताण नाहीये. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताचे तळवे जमिनीला समांतर असतील. हाताची पाचही बोटं जोडली ते समोर घ्यायचे. आणि आता श्वास घेत आपल्याला मनगटामधून आपले तळवे हाताचे वर घ्यायचे. श्वास सोडत खाली, श्वास घेत वर. फक्त हालचाल मनगटात, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. पुन्हा हाताचे तळवे जमिनीला समांतर असतील. आणि आता एकदा आपल्याला मनगटामधून हाताचे तळवे उजवीकडे, एकदा डावीकडे. वायपर मुवमेंट, उजवीकडे, फक्त मनगटामध्ये हालचाल बघा. हात एकदम सरळ आहे, स्थिर आहेत, फक्त हालचाल मनगटात, बरोबर. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. पूर्ण हात न हलवता फक्त हालचाल. आपलं जो रिस्ट आहे म्हणजे मनगट आहे, हवा असेल तर डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडा, डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडा. उजव्या हाताचा जो तळवा आहे तो जमिनीला समांतर असेल. आणि आता फक्त आपल्या त्या मनगटामध्ये हालचाल करा, उजवीकडे आणि डावीकडे. हा, हात सरळ ठेवा. हा, हाताचा तळवा जमिनीला समांतर, आणि आता उजवीकडे, डावीकडे. बघा हात आपला उजवा पूर्णपणे सरळ आहे आणि हालचाल फक्त आपल्या मनगटाच्या जॉईंट्स मध्ये होतीये. हा, बरोबर. आता उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडा. डाव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर,
आणि आता उजवीकडे, डावीकडे. पूर्ण हात न हलवता फक्त मनगटामध्ये हालचाल. बरोबर. एकदा उजवीकडे आपल्याला न्यायचं, एकदा डावीकडे. उजवीकडे, डावीकडे. वायपर गाडीचे कसे फिरतात त्याप्रमाणे ही मुवमेंट, म्हणून त्याला वायपर मुवमेंट म्हणतात. सावकाश थांबायचंय. दोन्ही हात खाली घ्या, डोळे अलगद मिटून घ्या. आलेला ताण तो सोडून देऊया. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घ्या. तोही श्वास पूर्णपणे सोडा. करूया शोल्डर रोटेशन. दोन्ही हात पुन्हा समोर, हाताचे तळवे जमीन सिलिंगला समांतर असतील. दोन्ही हातांची बोटं आपल्या खांद्यावर. कोपरं जॉईंट करून घ्या आणि श्वास घेत घेत वर, श्वास सोडत खाली. एक अगदी सावकाश मुवमेंट. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. दोन, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. तीन, पुन्हा दोन्ही कोपरे जॉईंट. आणि आता श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. एक, दोन, तीन. तीन वेळा झालं की थांबा. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून पुन्हा एकदा लक्ष आपल्या श्वासाकडे. करूया नेक रोटेशन. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. हळूहळू आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची. आणि आता सुरुवात. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अजून एक राऊंड. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. लास्ट राऊंड. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबून सावकाश श्वास घेत घेत मान सरळ. पुन्हा डोळे अलगद मिटलेले आहेत आणि तिथल्या तिथेच विश्रांती. पावलापासून ते मानेपर्यंत आपण जे काही लुजनिंग एक्सरसाइज केल्या त्या सगळ्या मनातल्या मनात मागोवा. आणि आपले सगळे जॉईंट्स मोकळे झाले आहेत ही भावना आपल्या मनामध्ये. अवकाश. दोन्ही पाय सरळ करायचे. करणार आहोत आपण गोमुखासन. त्याच्या आधी थोडा वेळ विश्रांती. आणि गोमुखासनसाठी स्थिती. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या जवळ. डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ. दोन्हीही हातांचे तळवे आपल्या पावलांवर ठेवून सीटचा भाग थोडासा वर उचला, थोडस पुढे झुका आणि पुन्हा सीटचा भाग जमिनीवरती. पाऊल सीटवर बाजूला घ्या. ते सीट नका सीटच्या खाली एकदम नका घेऊ. पाऊल थोडस बाहेर काढा, म्हणजे सीटचा भाग पूर्णपणे जमिनीवर. येऊ देत बाहेर अजून थोडस. बस आता बरोबर आहे. आता उजव्या गुडघ्यावर प्रथम डाव्या हाताचा तळवा आणि मग उजव्या हाताचा तळवा. दोन्हीही हातांची बोटं जमिनीच्या दिशेने असतील. हातांची बोटं जमिनीच्या दिशेला. बरोबर. आणि आता डोळे अलगद मिटून घ्या. पाठ सरळ. आणि गोमुखांची स्थिती जी आहे ती आपली आपण तपासा. कुठे तुम्हाला जास्त स्ट्रेच वाटतोय. उजवा आपला गुडघा किंवा पाय वर आहे, त्यामुळे तिथल्या हिप जॉईंट्स वरती तुम्हाला जास्त स्ट्रेच जाणवत असेल. गुडघ्याच्या इथे, डाव्या गुडघ्याच्या इथे हलकासा प्रेशर वाटत असेल, त्या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. आणि आता करूया बद्ध हस्त गोमुखासन. उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. एक श्वास भरून घेताना थोडासा वरच्या दिशेने ताणून घ्या उजवा हात. श्वास सोडत सोडत सावकाश उजवा हात खाली फोल्ड करा. खालून डावा हात घेऊन जा आणि दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न करा, किंवा नॅपकिनचा आधार घ्या. मान सरळ समोर. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होतोय. मान सरळ असेल, मध्यभागी समोर बघायचंय
आणि मग डोळ्यालगत मिटून घ्यायचे. पुन्हा एकदा लक्ष श्वासाकडे आहे आपल्या. ताणली गेलेली उजवी बाजू, त्याकडे लक्ष. यथाशक्ती थांबूया. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. उलट चाल करताना डोळे उघडायचे. डावा हात प्रथम जो खाली आहे तो प्रथम गुडघ्यावरील उजव्या, आणि मग वर असलेला उजवा हात. खाली जो पाय आहे तो प्रथम सरळ करा. डावा पाय सरळ करा अगदी सावकाश, आणि मग वर असलेला उजवा पाय. बरोबर. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले आहेत. डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ असेल, आणि मग खाली असलेला उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या सीटच्या जवळ. थोडस वर उठायचंय. सीटचा भाग वर उचलायचा. पुढे झुकायचं. गुडघे बरोबर एका रेषेत येतील. यथाशक्ती. आणि आता डाव्या गुडघ्यावर प्रथम उजव्या हाताचा तळवा, आणि मग डाव्या हाताचा तळवा. हातांची बोटं जमिनीच्या दिशेने. पाठकणा सरळ. पुन्हा एकदा डोळ्यालगत मिटून घेऊया. आणि देहधारण. विरुद्ध बाजूने आता आपल्याला ताण आणि दाब जाणवतोय. डाव्या हिप जॉईंट्स मध्ये, थाय मसल्स मध्ये तुम्हाला स्ट्रेच असेल. जोड श्वासाची. आणि आता डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. एक हलकासा ताण देऊन तो मागे फोल्ड करायचा आहे. खाली असलेला उजवा हात मागे घेऊन जा. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. जर हातांची बोटं एकमेकांमध्ये सहज गुंफवली जात नसतील तर नॅपकिनचा आधार घ्या. मान सरळ. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ देत. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करून डोळे अलगद मिटून घ्यायचे. पुन्हा एकदा एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. शारीरिक आरोग्य आपलं अतिशय सुदृढ आहे, उत्तम आहे, ही भावना आपल्या मनामध्ये. यथाशक्ती 2 ते 3 श्वास थांबायचं. आणि उलट चाल करताना प्रथम उजवा हात जो खाली आहे तो प्रथम डाव्या गुडघ्यावर येईल, आणि मग वर असलेला डावा हात. खाली असलेला उजवा पाय प्रथम सरळ करा, आणि मग वर असलेला डावा. विश्राम. मान मागे सैल सोडून देऊन लक्ष आपल्या श्वासाकडे. विधिवत वज्रासन. दोन्ही पाय जोडून एक एक पाय फोल्ड करा. उजवा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल उजव्या सीट खाली. डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या सीट खाली. हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घ्यायचे. हाताची कोपरे शरीराच्या जवळ असतील. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आहे. वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पाहूया. गुडघे समोरून जुळलेले. सीटचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये. पायाच्या अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. पुन्हा एकदा हलकस स्मित असते आपल्या ओठांवरती. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन आहे वज्रासन. बरोबर. करणार आहोत आपण आता मंडूक मुद्रा. जे दोन्ही गुडघे आपले समोरून जुळलेले आहेत ते फक्त एकमेकांपासून लांब करा. समोरून जे गुडघे जुळलेत ते फक्त लांब करा. बरोबर. बरोबर. आणि आता उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. मागे डाव्या खांद्यावर ठेवा. मागून डाव्या खांद्यावर ठेवा. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या, आणि तो मागून उजव्या खांद्यावर ठेवा. नजर समोर. आणि आता डोळ्यात मिटून घ्या. संपूर्ण एकदम रिलॅक्स. आपले पेल्विस मसल्स रिलॅक्स. डोळ्यात मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाची. यथाशक्ती थांबूया. छान. आता जो उजवा हात खाली आहे तो वरती घ्या. डाव्या हाताच्या वरून घ्या.
उजवा हात जो खाली आहे तो डाव्या हाताच्या वरून घ्या. हा, बरोबर. पुन्हा नजर समोर, वाईस वर्सा. लक्ष आपल्या श्वासाकडे. छान. उलट चाल करूया. आता उजवा हात आपला वर आहे, त्यामुळे आधी उजवा हात खाली घ्या उजव्या गुडघ्यावर, आणि मग डावा हात खाली घ्या डाव्या गुडघ्यावरती. बरोबर. पुन्हा सावकाश दोन्ही गुडघे जोडून घ्या. गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जोडलेली असेल. वज्रासनामध्ये स्थिर. मंडूक मुद्रेचा जो काही परिणाम किंवा काही वेगळेपणा तुम्हाला जाणवत असेल त्याची जाणीव करणार आहोत आपण. परिघासन, आणि त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. उजवा जो पाय आहे तो उजव्या बाजूला सरळ करायचा आहे, टाच जमिनीवर असेल. पायाची बोटं सिलिंगच्या दिशेला. अगदी सावकाश. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आणि हळूहळू उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. उजव्या हाताने उजवं पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न करा. बरोबर. डावा हात आता हळूहळू आपल्या कानाच्या जवळ न्यायला सुरुवात करा. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होतो. उजवा खांदा एकदम रिलॅक्स. खूप छान. बरोबर. खूप छान. जेवढं तुम्हाला उजव्या बाजूला बेंड होता येईल तेवढं बेंड होण्याचा प्रयत्न करा. पुन्हा लक्ष समोर एका बिंदूकडे स्थिर. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल. हळूहळू पुन्हा खांद्यातून सरळ दोन्ही हात. हा हा. सावकाश दोन्ही हात खाली. उजवा पाय फोल्ड करा आणि आता डावा पाय डाव्या बाजूला सरळ करायचा आहे. टाच जमिनीवर, पायाची बोटं सिलिंगकडे. दोन्ही हात खांद्यातून सरळ. आणि आता हळूहळू आपल्याला डाव्या बाजूला झुकायला सुरुवात. डाव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ देत. डावा खांदा एकदम रिलॅक्स ठेवा. नजर समोर. 5, 4, 3, 2, 1. सावकाश उलटसाल. हळूहळू पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. दोन्ही हात खाली. डावा गुडघा फोल्ड. वज्रासनामध्ये स्थिर. डोळे अलगद मिटून घ्या. थोडस स्ट्रेचिंग वाला आपण आता आसन केलं. सावकाश एकेका पायाने वज्रासन सोडून द्या. उजवा पाय सरळ आणि मग डावा पाय सरळ. विश्रांती. दंड स्थितीमध्ये यायचंय. कुठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती. करूया कटीचक्रासन. दोन्ही पावलांमध्ये थोडंसं अंतर. दोन्ही हात खांद्यातून सरळ. उजव्या बाजूला वळताना डावा हात समोरून डाव्या खांद्यावर. उजवा हात मागून उजव्या कमरेवर. उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाची टाच बघा. हीच कृती विरुद्ध बाजूने डावीकडे मागे वळून उजव्या पायाची टाच बघा. थोडेसे हात झोपा स्विंग करायचे आपल्याला हवेमध्ये, आणि सुरुवात. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. सावकाश थांबायचंय. विश्रांती. आपल्या कमरेला आलेला ट्विस्ट त्याकडे लक्ष. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सावकाश सोडा. आता दोन्ही पायांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्या. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुका. आता दोन्ही हाताने दोन्ही पावलं पकडायचा प्रयत्न करा. उजव्या हाताने उजवं पाऊल, डाव्या हाताने डावं पाऊल. आणि आपलं कपाळ जे आहे किंवा आपलं डोकं जमिनीच्या दिशेने एकदम सैल सोडून द्या. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. ज्यांना वर्टिगो, मायग्रेनचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, पाठीची दुखणी आहे, त्यांनी मात्र हे करताना काळजी घ्यायची किंवा माझ्या सूचनेची वाट न बघता
तुम्ही पूर्व स्थितीमध्ये येऊ शकता. आता जे हात आपण पावलावर ठेवले ते समोर घ्या. दोन्ही हात समोर घ्या. बरोबर. बरोबर. आणि आता आपल्याला एक एक हात पुढे घ्यायचाय. थोडस पुढे चालायचंय, हाताने पुढे चालायचंय. आपली पावलं किंवा पाय स्टेडी आहेत, फक्त आपण हाताने पुढे चालतोय. जेवढं तुम्हाला पुढे जाता येईल तेवढं जा. जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जा. आणि मग पुन्हा सावकाश मागे या. आता तुम्हाला जेवढे हात मागे नेता येईल तेवढे मागे नेण्याचा प्रयत्न करा. जेवढं तुम्हाला मागे जाता येईल तेवढं मागे येण्याचा प्रयत्न. पुन्हा पुढे. पुन्हा मागे. सावकाश मध्यभागी या. आणि हळूहळू तिथल्या तिथेच कमरेतनं सरळ व्हा. सावकाश कमरेतनं सरळ. पावलांमधलं पायामधलं अंतर कमी करा. आणि विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सावकाश सोडून. आपल्या पूर्णपणे पाठकण्याला फॉरवर्ड स्ट्रेच होता. आणि आता आपण करूया वर्टिकल स्ट्रेच, ताडासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता हळूहळू दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना, नजर समोर. हाताची पाचही बोटं जोडलेली असतील आणि हात एकमेकांना समोरासमोर. आणि आता टाचा जमिनीपासून वर उचला. जास्तीत जास्त स्ट्रेच, 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 स्ट्रेच. रिलॅक्स. टाचा खाली. दोन्ही हात खाली. विश्राम. सूर्यनमस्कार. मॅटच्या पुढे उभं राहायचं. सूर्यनमस्कार आपणच करणार आहोत. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. डोळे अंदर मिटून घ्यायचे. दोन्ही हात जोडून घ्यायचे. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. एक नमस्कारासन, दोन हस्त उत्तानासन, तीन हस्त पादासन, चार उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, पाच डावा पाय मागे चतुरंग दंडासन, सहा अष्टांगासन, सात भुजंगासन, आठ पर्वतासन. नजर आपली आपल्या नेवल रिजनकडे. नऊ उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. आता पुढचे दोन सूर्यनमस्कार हे थोडेसे फास्ट असतील आणि शेवटचा सूर्यनमस्कार पुन्हा एकदा एकदम स्लो असेल. सुरुवात करूया. आता मी फक्त अंक काउंट करेन. ओम आदित्याय नमः. 1, 2, 3, 4 डावा पाय मागे, 5, 6, 7, 8, 9 डावा पाय पुढे, 10, 11, 12. ओम मित्राय नमः. 1, 2, 3, 4 उजवा पाय मागे, 5, 6, 7, 8, 9 उजवा पाय पुढे, 10, 11, 12. शेवटचा सूर्यनमस्कार. ओम भास्कराय नमो नमः. एक आहे तो श्वास सोडा. दोन श्वास भरून घ्या.
गळ्यापासून पोटापर्यंत आलेला स्ट्रेच, पाठकड्यावर असलेला प्रेशर त्याकडे लक्ष. 3 श्वास घेत पुढे झुकायचंय. हनुवटी गळ्याकडे लॉक करून घ्या. आणि आता बघा पाठकड्याला मागून ताण आहे, पोटावरती दाब आहे, गळ्यापासून पोटापर्यंत प्रेशर. श्वास घेत डावा पाय मागे घ्या, नजर सिलिंगकडे. पुन्हा एकदा जाणीव आपल्या देहाकडे, गळ्यापासून पोटापर्यंत ताण, डाव्या पायाला आलेला स्ट्रेच, डाव्या मांडीला आलेला स्ट्रेच त्याकडे लक्ष. उजव्या मांडीवरती पोटावरती हलकासा प्रेशर आहे. पुन्हा श्वास सोडत एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत उजवा पाय मागे घ्या, नजर समोर. थोडस पाठ, हा बरोबर बरोबर, नजर समोर घ्या. छान. पुन्हा इथे नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आणि आता श्वास घेत घेत गुडघे जमिनीवर टेकवा, हनुवटी जमिनीवर टेकवा, छातीचा भाग जमिनीवर. 6 अष्टांगासन. इथे नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवा. श्वास घेत 7 भुजंगासन. पावलं जमिनीकडे फ्लॅट करा, नजर सिलिंगकडे. श्वास सोडत 8 पर्वतासन. टाचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा, नजर आपली आपल्या नेवल रिजनकडे. गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी, पावलाला पाऊल चिकटलेलं आहे. श्वास घेत डावा पाय पुढे घ्या, 9 अश्व संचलनासन. नजर सिलिंगकडे. श्वास सोडत उजवा पाय पुढे, हस्तपादासन. 10. श्वास घेत 11 हस्त उत्तानासन. श्वास सोडत 12 नमस्कारासन. श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये या. आणि त्यानंतर पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर, विश्रांती. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. करूया आपण सायकलिंग. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आपल्याला एकत्रित 90 डिग्री वर घ्यायचे. आणि आता सुरुवात सायकलिंग करायला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिवर्स सायकलिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबायचंय. पुन्हा दोन्ही पाय 90 डिग्री वर घ्या. हा. आणि सावकाश खाली घ्या. विश्रांती. सायकलिंगची प्रॅक्टिस जरा रोज केली की कोर मसल्स आपले अजून छान बिल्डअप होतात. आणि आता सावकाश उजव्या कुशीला वळा. उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. उजव्या दंडावर आपलं डोकं ठेवा. उजव्या कुशीला वळून पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा असेल. बरोबर. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये उजव्या कुशीला. आता उजवा हात फोल्ड करा, त्याचा आधार घ्या डोक्याच्या खाली. उजव्या हाताचा स्टँड करायचा. डावा हात समोर असेल आपल्या छातीपाशी. आणि आता वरती असलेला डावा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे, सरळ करायचा आहे. डावा पाय फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. डावा पाय जास्तीत जास्त पुढे, मागे, पुढे, मागे, पुढे, मागे. बरोबर. पुन्हा डावा पाय उजव्या पायावर येऊ देत. आता डावा पाय तिथल्या तिथेच वर खाली करा, तिथल्या तिथेच वर खाली.
बरोबर. आता डावा पाय 90 डिग्री वर घ्या आणि पुन्हा खाली घ्या. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, अगदी सावकाश. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता आपण जेव्हा श्वास घेत पाय वर घेऊ तेव्हा आपल्याला होल्ड करायचा आहे पाय. श्वास घेत घेत डावा पाय वर घ्या आणि डाव्या हाताने आपल्याला डाव्या पायाची बोट, अँकल, पोटरी किंवा गुडघा छान पकडायचा प्रयत्न करायचा. छान, खूप छान. नजर समोर, बॅलन्स सांभाळा स्वतःचा. पेल्विस रिजन एकदम रिलॅक्स ठेवा. छान. उलट चाल करताना हाताची पकड सोडून घ्या. सावकाश डावा हात, डावा पाय नियंत्रित जमिनीवर येऊ दे. एका कुशीला वळा, उजवा हात सरळ करा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. हीच कृती आता विरुद्ध बाजूला. सावकाश डाव्या कुशीला वळा. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर असेल. डाव्या दंडावर आपलं डोकं ठेवा. उजवा हात उजव्या पायावर असेल. आता संपूर्ण शरीर डाव्या बाजूने एका सरळ रेषेमध्ये आहे. आता डाव्या हाताचा स्टँड करा. उजवा हात समोर असेल आपल्या छातीपाशी बॅलन्ससाठी. आणि आता वर असलेला उजवा पाय फोल्ड करायचा आहे, सरळ करायचा आहे. पाय फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. बरोबर. फोल्ड, सरळ. छान. उजवा पाय जास्तीत जास्त पुढे आणि मागे, पुढे, मागे, पुढे, मागे, पुढे, मागे. सावकाश मध्यभाग घेऊन थांबा. आता तिथल्या तिथेच उजवा पाय वर खाली करायचा. तिथल्या तिथेच वर खाली. छान. आणि आता उजवा पाय 90 डिग्री वर, श्वास घेत घेत वर, श्वास सोडत खाली, अगदी सावकाश कृती. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता होल्ड. श्वास घेत घेत वर घ्या, होल्ड. उजव्या हाताने उजवं पाऊल, पायाची बोट, अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न. छान. बरोबर. नजर समोर. छान. जास्तीत जास्त स्थिर राहण्याचा प्रयत्न. छान झाले दर्शनाचे. आणि उलट चाल करताना आधी हाताची पकड सोडून द्या. उजवा हात, उजवा पाय नियंत्रित खाली. अनंतासन आपण आता केलंय. डावा हात पुन्हा सरळ करा डोक्याच्या दिशेने आणि पाठीवर पडून विश्रांती. पायांमध्ये अंतर घ्या, विश्रांती. करूया आपण पवनमुक्तासन. आणि त्यासाठी पुन्हा एकदा स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आपल्याला 30 अंशापर्यंत वर उचलायचे आणि ते फोल्ड करा. 30 डिग्री वर उचलून फोल्ड करा. आता आपण पवन मुक्तासन जेव्हा करतो तेव्हा आपण हातांचा विळखा समोरून देतो, बरोबर. तर आज आपल्याला काय करायचंय, हाताचा विळखा समोरून न देता आपला जो मांडीचा भाग आहे तिथे आपल्याला विळखा द्यायचा. थोडेसे पाय वर उचला. हा, बरोबर. आणि एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. जर कोपर पकडता नाही आलं तर दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. आणि आता पावलं जी आहेत ही एकतर तुम्ही स्वतःकडे खेचून घेऊ शकता किंवा जमिनीकडे सैल सोडू शकता. तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल त्या प्रकारे. बरोबर. आता बघा पोटावरती प्रेशर येतोय. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. चेहरा एकदम शांत. आता ज्यांना पाठीची दुखणी आहेत, मानेची दुखणी आहे, त्यांनी डोकं वर उचलायचं नाहीये. बाकीच्यांनी सावकाश डोकं वर उचला आणि आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न. छान, खूप छान झाले दर्शनाताई. यथाशक्ती थांबा. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल. डोकं नियंत्रित जमिनीवर. हाताचा विळखा सोडून द्या.
दोन्ही पाय आधी हवेमध्ये सरळ करा गुडघ्यात आणि सावकाश जमिनीवर टेकवा. विश्रांती. पोटावरती आलेला प्रेशर रिलीज होतोय. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सावकाश सोडून द्या. पोटावरती प्रेशर आल्यामुळे थोडस अनइझी होतं. श्वासाची गती वाढते. कधी कधी आपण ब्रिदिंग नकळत होल्ड करतो. तर तसं न करता कुठल्याही आसनामध्ये ब्रिदिंग आपल्याला चालूच ठेवायचं असतं. ब्रिदिंग अवेअरनेस हा पाहिजेच. सावकाश एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. करणार आहोत आपण आता सर्पासन आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडा. डाव्या हाताची मुठ घट्ट वळून घ्या आणि ती पकड आता आपल्या जिथे आपलं माकड हाड आहे, आपल्या पाठकड्यांमधलं सगळ्यात शेवटचं हाड तिथे ठेवायचंय. हाताची कोपरं जमिनीला समांतर असतील. आता हीच हाताची कोपरं थोडीशी मागच्या बाजूने खेचून घ्या, म्हणजे छातीचे स्नायू आडव्या कक्षेमध्ये ताणले जातील. पायाची स्थिती आपली आपण तपासून पहा. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जोडलेली असेल. कपाळ जमिनीवर आहे आणि आता हळूहळू आपल्याला आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचलायचंय. नजर समोर. बरोबर. खांदे मागून एकमेकांच्या जवळ, हाताची कोपरं मागून एकमेकांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करा. नजर समोर. यथाशक्ती थांबा. श्वास मात्र चालू ठेवायचा. 5, 4, 3, 2, 1. उलट सार. सावकाश कपाळ जमिनीवर. हाताची पकड सोडून द्या. विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर ती पूर्णपणे नॉर्मल नाही होऊ देत. करूया सुलभ भुजंगासन. त्यासाठी पुन्हा एकदा स्थिती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपरं छातीच्या रेषेत, हाताचे तळवे चेहऱ्याच्या दिशेत. पुन्हा पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जोडलेली. श्वास घेत घेत हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग जमिनीपासून वर उचला. हाताचा सपोर्ट पूर्णपणे जमिनीवर असेल. छान. नजर समोरती सिलिंगकडे. अंतिम स्थितीमध्ये पाय मागून काढण्याचा प्रयत्न करा. नजर सिलिंगकडे. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. छान. यथाशक्ती थांबूया. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत हळूहळू आपलं कपाळ जमिनीवर टेकवा. सावकाश दोन्ही हात खाली आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. पण आता हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. पुन्हा एका कुशीला वळा आणि बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. आणि मग पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी बैठक. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे तो श्वास सोडा.
एक सहज श्वास भरून घ्या. ही श्वास सोडून द्या. करणार आहोत आपण कपालभाती 10 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. डोळे अलगद मिटलेले आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 10 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग आपल्या दोन्हीही नाकपुड्या. दोन्ही हात जोडून घेऊया. प्राणायामाचा श्लोक. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. प्राणशक्तीला मनापासून वंदन. सावकाश मान सरळ. दोन्ही हात गुडघ्यांवर. करूया अनुलोम विलोम. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. 5 आवर्तन आपण करणार आहोत. 2 आवर्तन मी सूचना देईन. 3 आवर्तन ही आपली आपण करायची आहेत मी सूचनेशिवाय. सुरुवात करूया. उजवी नाकपुडी बंद. डोळे अलगद मिटलेले. डावीने आहे तो श्वास सोडून द्या. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेच. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेच. एक आवर्तन झालं. दुसरं. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेच. उजवीने पूरक. उजवी बंद. आणि डावीने संथ रेच. अशी पुढची 3 आवर्तन आपली आपण करणार आहोत सूचनेशिवाय. कंप्लीट झालं की हात गुडघ्यावर येऊ. सुरुवात करूया.
हाताने झाली की दोन्ही हात ज्ञान मुद्रेमध्ये गुडघ्यावरती, डोळे अलगद मिटलेले, अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श, तिथे किंचित सदा आणूया. प्राणस्पंदनांची अनुभूती, करणार आहोत भ्रामरी प्राणायाम. त्याची 5 आवर्तन आहे. तो श्वास सोडूया. खोलवर दीर्घ पुर, दातावर दात रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पुर, रेचक करताना भ्रमर गुंजन. दीर्घ पुर, दातावर दात रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पुर, रेचक करताना भ्रमर गुंजन. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ पुर, रेचक करताना भ्रमर गुंजन. भांगडीच्या स्पंदनाची अनुभूती आपल्या अवतीभोवती. साधी बैठक घालायची. पद्मासन अर्ध पद्मासन सोडून साधी मांडी, डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये असतील. चेहरा शांत, जीभ तोंडाच्या आतमध्ये सैल सोडून द्यायची. जाणीव आपल्या श्वासाची. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे. आपण जी बैठक धारण केली त्या बैठकीमध्ये काही क्षण स्थिर राहण्याचा प्रयत्न. एक हलकस स्मित असते आपल्या चेहऱ्यावरती. श्वास घेताना सोडताना थंड आणि उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव. मी श्वास घेत आहे. श्वास घेताना सकारात्मकता, चैतन्य शक्ती माझ्यात मी भरून घेत आहे, सामावून घेत आहे. श्वास सोडताना माझी सगळी व्याधी, सगळ्या काळजा, दुःख, चिंता मी बाहेर सोडून देत आहे. श्वास घेत मी चैतन्ययुक्त होत आहे. श्वास सोडत मी तणावमुक्त होत आहे. करणार आहोत 3 मकार लांबलेले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठी. हातांची ज्ञान मुद्रा. सुरुवात करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया.
उच्चार. ओ. ओ तर दीर्घ श्वास भरून घेऊया. ओ. ओ तर दीर्घ श्वास भरून घेऊया. ओ. दोन्ही हात जोडून. ओ. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. आपला राग, द्वेष, अहंकार सगळं आपण सोडून देत आहोत. श्वास घेत घेत सावकाश कमरेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. या महिन्याचा आपला वर्ग आज इथे पूर्ण होतोय. उद्या आपल्याला सुट्टी आहे. सुट्टी म्हणजे हा आजचा आपला शेवटचाच दिवस आहे. आणि 1 ते 4 आपलं फ्री शिबिर असणार आहे. 1 ते 4 फ्री योग शिबिर असणार आहे, जे सगळ्यांसाठी ओपन आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीला सुद्धा याच्यामध्ये ऍड करू शकता. आणि 6 तारखेपासून नवीन वर्षाची नवीन बॅच सुरू होणार आहे. मग तो पूर्ण 1 महिन्याचा आपला नेहमीचा जो शेड्यूल आहे तो चालू होणार 6 तारखेपासून. आणि 1 ते 4 फ्री योग शिबिर आहे. जर कुणाला काही शंका असेल किंवा काही अडचण असेल तर विचारू शकता. तुमचे सर्टिफिकेट्स आणि रेकॉर्डिंग्स जे आहेत हे तुम्हाला 1 किंवा 2 तारखेपर्यंत मिळतील. कारण की सर थोडे 2 दिवस जरा बिझी आहेत. त्यामुळे तुम्हाला 1 किंवा 2 तारखेपर्यंत तुमचे रेकॉर्डिंग्स आणि सर्टिफिकेट्स मिळतील. बाकीच्या ज्या काही सूचना आहेत किंवा जर तुम्हाला पुन्हा ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याची लिंक आणि त्याच्या ज्या काही सूचना आहेत त्या तुम्हाला ग्रुपवरती पाठवल्या जातील. लगेचच ग्रुप लेफ्ट होऊ नका. जोपर्यंत सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत ग्रुपमध्ये थांबा. आणि त्याच्यानंतर तुम्ही लेफ्ट व्हा. मग थोडस डिफिकल्टी जाते सर्टिफिकेट्स पुन्हा द्यायला पाठवायला. म्हणून काय थोडे दिवस थांबा ग्रुपवरती. ठीक आहे. आणि सगळ्यांचे मनापासून आभार. तुमच्यामुळे आपला या महिन्याचा वर्ग पूर्ण झाला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. जर काही अडचण असेल किंवा काही विचारायचं असेल तर विचारू शकता. नाहीतर आपण 1 तारखेला आपण भेटणारच आहोत. जो फ्री योग शिबिर आहे त्याची लिंक जी आहे ती पाठवतीलच सर. टायमिंग आपला हाच असणार आहे 6 ते 7. याच्यामध्ये मी शक्यतो जनरल घेण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे जसं आपला जो नेहमीचा पॅटर्न आहे तो न घेता सरसकट साधना घेण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. मग भेटूया आपण 1 तारखेला नवीन वर्षामध्ये नवीन संकल्प घेऊ. धन्यवाद. हरिओम. मीटिंग एंड करते.